कोल्हापूर महानगरपालिकाकडील सुधारित आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियमांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी आज काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महापालिकेसमोर लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात आलं। 2 वर्षांपासून नगरविकास विभागाकडे प्रस्ताव प्रलंबित असून रिक्त पदांची भरती आणि पदोन्नती रखडली आहे। मनुष्यबळाअभावी महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून त्याचा थेट फटका नागरिकांना बसतोय। राज्यातील इतर महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमांना मंजुरी मिळालेली असताना कोल्हापूर महापालिकेचा प्रस्ताव मात्र अद्याप प्रलंबित आहे। व्यापक जनहिताचा विचार करता सुधारित आकृतीबंधासह सेवा प्रवेश नियमांना तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी पक्षाच्या वतीनं करण्यात आली। आज या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला। राज्यात व जिल्ह्यात महायुतीचं सरकार असून अद्यापही रिक्त पदांची भरतीस मंजुरी मिळाली नाही, हे अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता राजेश लाटकर यांनी केलाय। कोल्हापूर महापालिकेच्या आकृतीबंधाला मंजुरी होऊन आणि त्याच्या सेवा नियमावलीस मंजुरी देण्याचा प्रस्ताव, तसंच फेरीवाला निवड समितीचं गॅझेट करण्याचा प्रस्ताव, हे दोन्ही प्रस्ताव गेली 2 वर्ष महाराष्ट्र राज्य शासन महायुतीचं जे शासन आहे त्या नगरविकास विभागाकडे 2 वर्ष धुळकात पडले। हा प्रस्ताव मंजूर होत नाही। पहिला प्रस्ताव जो सेवा नियमावलीस मंजुरी मिळत नाही, त्यामुळे 1700 ते 1800 पदांची रिक्त पद आहेत, त्याला मंजुरी असून भरती होऊ न शकणार झालेत। त्यामुळे महापालिकेच्या सगळ्या विभागामध्ये बोजवारा उडालेला आहे। अधिकारी नाही आहेत, कर्मचारी कमी आहेत, जबाबदार सक्षम अधिकारी नसल्यामुळे पाणी पुरवठ्यामध्ये इंजिनियर नाहीत, त्यामुळे विभागीय कार्यालयात इंजिनियरची कमी, टीपी ऑफिसमध्ये कमी, इस्टेट ऑफिसमध्ये कमी, उद्यान अधीक्षक नाही, एन्व्हायरमेंटल ऑफिसर नाही, सॅनिटरी इन्स्पेक्टरांची कमी, वर्ग 4 चे कर्मचारी कमी, असे वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 1700 ते 1800 कर्मचारी रिक्त आहेत। आता नवीन सभागृह निवडून आले, काम करायचं कसं? सगळ्या विभागाचे प्रश्न एवढे तुंबलेले आहेत, त्याला भरती हेच त्याचं कारण आहे। आणि 2 वर्ष प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत। आमच्या बरोबर सांगली महापालिकेचा मंजूर झाला, छत्रपती संभाजीनगरचा मंजूर झाला, सोलापूरचा मंजूर झाला, बाकीच्यांचे मंजूर होतात। मग या मूलभूत प्रश्नाकडे महायुतीच्या स्थानिक नेते मंडळींचा, पालकमंत्री असतील, मंत्री असतील, आमदार खासदारांचं दुर्लक्ष का? आम्ही 2 महिने वाट बघितली, परवा 48 तासाचा अल्टिमेट दिला, आज 1 दिवसाचं साखळी उपोषण आम्ही केलेलं आहे। फेरीवाला धोरण फक्त निवड समितीला गॅझेट करायचं आहे। रोज महाराष्ट्र शासनाची VC अधिकाऱ्यांच्या वर होते, दोन्ही प्रस्ताव 15 मिनिटात मंजूर होऊ शकतात। फेरीवाला धोरण निवड समिती मंजुरी दिली, शहरातला जो आज अनधिकृत कोण अधिकृत कोण, फेरीवाला झोन कुठं करायचे कुठं करायचे नाही, ही जी निवड समिती ठरवू शकेल त्याला सुद्धा मंजुरी देणार। शहर विद्रूप झालेला आहे, अतिक्रमणाचा विळखा झालेला आहे, सर्वसामान्याला वावरता येईना, असे अनेक प्रश्न, या 2 प्रश्न त्याचे मूळ आहे। हे मंजूर करून घेतल्याशिवाय काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे, महापालिका आघाडी गट आम्ही स्वस्थ बसणार नाही। आज एक त्याचं प्राथमिक साखळी उपोषण आहे। आज शासनाने त्यात घेतो म्हणून सांगायला लागलेत, पण ठोस पर्याय मंजूर आल्याशिवाय आमचं आंदोलन थांबत नाही। तुम्ही म्हटलात की आपल्या सोबतच सांगलीचा आहे की मंजूर झालाय, मात्र कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये युती आहे ती घडून आली, सत्ताधारी पक्ष इथले आहेत, महाराष्ट्रामध्ये देखील माहितीचं राज्य आहे, तरीही याला का वेळ होते का? नाही, आता सरकार त्यांचं आहे। कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता आता 1.5 महिने 6 फेब्रुवारी 2026 आलेले आहे, पण प्रस्ताव 2 वर्ष प्रलंबित आहे। 2 वर्षामध्ये प्रशासक काळात सुद्धा महायुतीच सत्तेत होती। हे प्रश्न तात्काळ मार्गाला लागायला पाहिजे, कोट्यवधी रुपयाच्या घोषणा करायच्या, पण मूलभूत आत्मा जो आहे या सगळ्या कोल्हापूरच्या विकासाचा, राबवणारे अधिकारीच कमी, फेरीवाल्यांची समितीची मान्यता नाही, हे महायुतीचं अपयश आहे। अजून देखील त्यांनी जागं व्हावं आणि त्याची तात्काळ मंजुरी द्यावी।
हे आमचं प्रमुख मागणी आहे. का केलं नाही याचं आत्मचिंतन महाराष्ट्र महायुतीच्या शासनानं करावं. इथल्या स्थानिक नेत्यांचं ते अपयश आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. यावेळी गटनेता इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक अमर समर्थ, विनायक फाळके, सुभाष बुचडे, प्रवीण सोनवणे, दीपाली घाटगे यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर.